तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेबद्दल शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता शेतकऱ्यांना दिलासा, तर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे हप्ते इथे मिळत नाही, त्यानंतर बंद झालेले आहेत, तर अशांसाठी हा व्हिडिओ आहे। तर ज्या शेतकऱ्यांचे हप्ते इथं सुरू होते त्यानंतर अचानक बंद झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी गुड न्यूज आलेली आहे। त्यानंतर जर तुमच्या पीएम किसानचे हप्ते इथं नियमितपणे सुरू होते, 1-2 हप्ते मिळाले त्यानंतर बंद झालेले आहे, कोणाचा बँक अकाउंटचा प्रॉब्लेम आहे, कोणाचा सातबाऱ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा कोणाचा आधार सेंडिंगचा प्रॉब्लेम आहे, ई-केवायसीचा प्रॉब्लेम आहे, संपूर्ण माहिती या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता तुम्हा सर्वांसाठी पीएम किसान योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे, तर ते बघून घेऊ आपण। सर्वात पहिले आपला क्रोम ब्राउझर इथे ओपन करून घ्यायचा आहे। मोबाईलची जी की स्क्रीन आहे सुरू करून घेऊ। मोबाईलची जी की स्क्रीन आहे आता इथं सुरू झालेली आहे। तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला टाकायचं आहे पीएम किसान, सर्च वरती क्लिक करा। पहिली जी लिंक येईल पीएम किसान सन्मान निधी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। तर आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता इथे मिळत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। सर्वात पहिले तुम्हाला खाली यायचं आहे। तर आता यामध्ये जे काही नवीन अपडेट आलेलं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमची माहिती इथे एडिट करता येणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अपडेट ऑफ मिसिंग बेनिफिशियरी इन्फॉर्मेशन। तर आता जे की शेतकऱ्यांचे पैसे इथे पहिले मिळत होते त्यानंतर इथं अचानक बंद झालेले आहे। त्यानंतर 2019च्या ज्यांनी कोणी यांचे फॉर्म भरलेले होते त्यांचे अप्रूव्ह झालेले नव्हते, तर आता तुम्हाला तुमचा आधार नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे, कॅप्चा येईल, कॅप्चा टाकायचा आहे। सर्च वरती क्लिक केल्यानंतर आता यामधून तुम्हाला तुमचा सातबारा असेल, खाता गट क्रमांक चुकीचा गेलेला असेल किंवा तुमचे पैसे दुसऱ्याच्या खात्यामध्ये जर जमा होत असेल तर तुम्ही इथून तुमची माहिती मिसिंग म्हणजे मिस झालेली आहे, दुसरी तिथं माहिती पडलेली आहे, दुसऱ्याच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जात आहे किंवा तुमचा खाते क्रमांक असेल, गट क्रमांक असेल किंवा तुमचा अकाउंट नंबरचा प्रॉब्लेम असेल, आधारचा प्रॉब्लेम असेल, तर इथून तुमचे सर्व प्रॉब्लेम आता इथून सॉल्व्ह होणार आहे। तर तुम्ही देखील तुमचे हप्ते रोखलेले असेल तर ते पुन्हा नव्यानेच तुम्ही जे काही हप्ते इथून सुरू करू शकता। त्यासाठी आधार नंबर टाका। तर इथं तुम्हाला कॅप्चा टाकायचा, जशीचा तसा कॅप्चा तुम्ही इथून रिफ्रेश देखील करू शकता। तर कधी कधी साईट वर्क करत नाही तर तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे, त्यामध्ये यायचं आहे, इथं आधार नंबर टाका, कॅप्चा टाकून सर्च वरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल्स तिथं जे काही तिथं येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला माहिती एडिट करायची आहे, पुन्हा तुम्हाला OTP टाकून तुम्ही सबमिट करायचं आहे। तर आता सर्व शेतकरी बांधवांना इथून चेक करून घ्या। तर आता ज्या शेतकऱ्यांना ई-केवायसी केलेली नसेल तर ई-केवायसी इज मॅन्डेटरी फॉर पीएम किसान रजिस्ट्रेशन फार्मर। ज्या शेतकऱ्यांची केवायसी राहिलेल्या तर अशांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे। त्यानंतर इथं मोबाईल नंबर अपडेटचं सुद्धा ऑप्शन आलेलं आहे। तर ज्यांनी कोणी पहिले मोबाईल नंबर जुने होते तर बंद पडलेले आहेत तर अशांनी मोबाईल नंबर देखील तुम्ही अपडेट करू शकता। कोणी चुकीच्या पद्धतीने तुमच्या नावावर शेत वगैरे काहीच नाही, त्यांना जर लाभ मिळत असेल तर त्यांचे पैसे त्यांना आता सरकारला वापस द्यायचे ऑनलाईन रिफंड करून। त्यानंतर बेनिफिशियरी स्टेटस यावरती क्लिक करून बेनिफिशियरी लिस्ट यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या जिल्ह्याची व तुमची यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करू शकता। यामध्ये तुमचा जिल्हा असेल, तालुका असेल, गाव असेल सिलेक्ट करा, विलेज असेल। सर्च गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमची यादी तो ओपन होऊन जाईल पात्र शेतकऱ्यांची। तर अशाच अपडेटसाठी व तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला किती दिवसापासून पैसे मिळत आहे, त्यानंतर बंद झालेले आहेत, तर तुमच्या काय समस्या असतील ते कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही। त्यामध्ये नमो शेतकरी योजनेबद्दल तुम्हाला कशाचे रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।